सतत वासुदेव
साधा सोपा जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग. तुका म्हणे म्हणतात की कळलं सगळ्यांना कोणाचा अभंग आहे. वेगळं काही करण्याचा मार्ग दिसला. कनकाई आणि गोलोबांच्या पोटी जन्माला आलेलं हे परब्रह्म साऱ्या चराचराला आनंद देऊन गेलं. गळ्यामध्ये वीणा आहे, हातात चित्रे आहे आणि मुखामध्ये अखंड विठ्ठल नाम आहे. असे आपले जगद्गुरु संत तुकाराम महाराज सदैव प्रशंसनीय, प्रार्थनीय आणि असं हे व्यक्तिमत्व आणि त्यांचा अभंग निरूपणाला घेतलेला आहे. त्यांचं वर्णन आपल्यासाठी काय करावं. अहो आपले बारामतीचे मोरोपंत त्यांच्या आर्यमधून त्यांचं वर्णन करताना म्हणतात, भगवत भक्ती कराया, भगवत भक्ती कराया, बहुजन जीवास जो तुकासी कवी, त्यांचा दुसरा धरणीवरी, त्यांचा दुसरा धरणीवरी, येईल कोण तुकासी कवी. भगवत भक्ती कराया, बहुजन जीवास जो तुकासी कवी, त्यांचा दुसरा धरणीवरी, येईल कोण तुकासी कवी. त्यांच्यासारखा कवी या पृथ्वी तलावर कोणी होईल का असं मोरोपंत म्हणतात. आणि अशा संतांचा अभंग निरूपणाला घेताना अतिशय आनंद वाटतो की आपल्यासारख्या जड जीवांना भगवंतापर्यंत पोहोचायचं असतं ना, तेव्हा आपल्याला संतांच्या मार्गाने जावं लागतं. संत काय सांगतात ते फार महत्वाचं आहे. कसं आहे माहिती का, संत आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये काय हवं असतं. रोज आपण जीवन जगताना, जीवनाची मार्गक्रमणा करत असताना आपल्याला वाटतं की आपल्याला यश मिळालं पाहिजे, आपल्याला कीर्ती मिळाली पाहिजे, नाही का, आपल्याला पैसा मिळाला पाहिजे आणि शेवटी आपल्याला भगवंताचे चरण दिसले पाहिजे असं आपल्याला वाटतं. हे आपल्याला मिळावं, पण आपल्याला ते मिळतं का, नाही मिळत. पण संतांना मात्र ते मुळातच मिळालेलं आहे. आपले नामयोगी ब्रह्मचैतन्य महाराज त्यांच्याविषयी एका पदामध्ये वर्णन करताना म्हटलेलं आहे की काय
संतांचं वर्णन करताना काय करतात की तो म्हणती अज्ञानी परिज्ञानी त्यांचा ज्ञानी तो वेद पुढे जाणी ऐसा नाही पाहिला काही नसे त्याचे घरी पण कुबेर लोळे द्वारी तो वाटे त्याची करी तो काही करू शकतो ऐसा नाही पाहिला असे संत असतात म्हणून संतांच्या शब्दांना आपल्याला जीवनात जे पाहिजे आहे ते संतांना मुळातच मिळालेलं आहे आणि म्हणून संतांच्या शब्दांना आणि म्हणूनच आजच्या अभंगामधून असाच सगळं म्हणजे जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी आहे की नाही असेच संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आजच्या अभंगातून सांगतात की तुम्हाला निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे धर्म चुकवू नये निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास पाहू नये आस आणि तुका म्हणे कोणी नाही पाहिलेला नाही उपेक्षिला ऐसा देखिलेला निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म पहिल्यांदा आपल्याला या जीवनाचं सार्थक करण्याकरता आधी भक्त व्हावं लागेल नाही का निष्ठावंत भाव भक्तासाठी सांगितलाय म्हणजे आधी भक्त व्हावं लागेल नाही का आणि भक्त कोणाला म्हणायचं जो परमेश्वरापासून विभक्त नाहीये वेगळा नाहीच आहे तोच काय आणि असं आहे की गोकुळामध्ये गोप गोपींना भगवंताने काला का दिलाय कारण त्यांची मधुरा भक्ती होती जी क्षणभरही त्या कृष्णाला ते विसरत नव्हते त्याच्या चरणांना ते सोडत नव्हते आणि म्हणूनच असा भक्त जो असतो ना अशा भक्तासाठी तुकाराम महाराज सांगतात की निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म असा आहे भाव या जगामध्ये भाव कोणाला नकोय सांगा मला भाव सगळ्यांना हवा हो की नाही भाव आपल्याला भाजीपाल्याला हवाय आपल्याला सोन्या नाण्याला हवाय आपल्या कपड्या लत्यांना हवाय आपल्या सगळ्या नात्यांना हवाय हो की नाही आपल्याला सासू म्हणून आणि सगळ्या नात्यांमध्ये भाव हवाय आपल्या आणि त्यामुळे हा भाव मग भगवंताला नको आहे का रोजच्या जीवनात जर आपल्याला भाव हवाय आपण सहज काय की भाव खाते सहज म्हणतो तिला इथं बस म्हटलं तर बसायला तयार ते भाव खाते तिला जरा तुझे वेगळीकडे बसायचं काही असो पण म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा माणूस सहज बोलतो की काय भाव खाती असं म्हणजे हा भाव फार महत्वाचा आहे जीवनामधला आणि तो परमेश्वराविषयी असेल तर कसा हवा तर तो निष्ठावंत भाव हवा आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात निष्ठावंत भाव हा भक्ताचा स्वधर्म आहे असा आहे की प्रत्येक व्यक्तीला आपल्याला धर्म आहे हो की नाही आपण सनातन वैदिक हिंदू धर्माचे सगळेजण पायिक आहोत आणि त्यामुळे आपल्याला धर्माने सांगितलेल्या गोष्टींप्रमाणे वागायचंच आहे आपल्याला आहार निद्रा भय मैथुन है ना आहार निद्रा भय आणि मैथुन या गोष्टी आपल्याला आपल्या धर्माने सांगितल्या प्रत्येक गोष्टीची मर्यादा आपल्याला आपल्या धर्माने सांगितली आहे नियम घालून घेतले त्याप्रमाणे आपल्याला धर्माने वागायचं पण त्याचबरोबर प्रत्येकाला या धर्माबरोबर एक स्वधर्म सुद्धा आहे की नाही प्रत्येक गृहिणी म्हणून प्रत्येक स्त्रीला आपला एक स्वधर्म आहे की घरात येणाऱ्याला बिनमुख पाठवायचं नाहीये घरातल्या मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांची काळजी घ्यायची आहे आपला गृहस्थाश्रम जो आहे तो अत्यंत उत्तमपणे आपल्या पतीला साथ द्यायची आहे तसाच पतीचाही आहे तसाच शिक्षकाचाही आहे आपल्या विद्यार्थ्यांना उत्तम घडवणं हा शिक्षकाचा स्वधर्म आहे तर विद्यार्थ्याचा आपले शिक्षक जे सांगतील ते ऐकून जास्तीत जास्त विद्याभ्यास चांगला करून आपल्याला चांगले मार्क मिळवणं आणि जीवनामध्ये यशस्वी होऊन आपल्या आई वडिलांचं आपल्या मुलाचं नाम करणं हे आपला विद्यार्थ्याचा स्वधर्म आहे तसा भक्ताचा सुद्धा स्वधर्म आहे तर निष्ठावंत भाव परमेश्वराच्या चरणांशी निष्ठावंत भाव असणं हा आपला स्वधर्म आहे आणि त्यासाठी आपल्याला काय पाहिजे त्या परमेश्वराविषयी सतत अनुसंधान असणं त्याचं नाम आठवणं यासाठी
एक वर्म आहे की निर्धार हे वर्म चुकवणे. निर्धार काय माहितीये का, बाकीच्या सगळ्या गोष्टी सहज होऊ शकतात. एखादा पिक्चर आपण पाहत असू, एखादा सिनेमा, तर 3 तास कसे जातात आपल्याला कळत नाही. आपण सहज पाहतात की पापडे सुद्धा कधी लवते की नाही माहिती नाही. इतका आपण आनंदाने पाहतो. असं जीवनामध्ये आपल्याला जेव्हा काही ट्रिपला जातो आपण खूप आनंद घेतो, तेव्हा आपल्याला काही कशाची आठवण होते का? पण जेव्हा परमेश्वराचं नाम घ्यायची वेळ येते ना, त्यावेळेस हातात माळ असते, ती फिरत असते, पण आलेला फोन घेतो, गॅस बंद करायला जातो, कोणी आलं दार उघडतो, कोणाशी बोलतो, अगं असं कर तसं कर. त्याच वेळेस आपल्याला अनेक गोष्टी आठवतात नाही का. त्यामुळे ती माळ संपते, पण माळ खरंच देवाची होते का? ते नाम घेतलं जातं का? त्यासाठी तुकाराम महाराज सांगतात की निर्धार हे वर्म चुकवू नये. परमेश्वराचं नाम घ्यायला फार निर्धार करावा लागतो. कुठलीही गोष्ट आयुष्यात मिळवायची असेल ना, तर फार निर्धार माणसाच्या जीवनामध्ये पाहिजे. चांगले मार्क मिळण्याकरता एखाद्या UPSC सारख्या CS सारख्या परीक्षेमध्ये जर यश मिळवायचं असेल तर फार निर्धाराने आणि अनेक तास अभ्यास करावा लागतो, तेव्हा त्या विद्यार्थ्याला यश मिळालेलं दिसतं. इतकं सोपं कुठली गोष्ट नाहीये. आणि परमेश्वराला मिळवणं तर अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे. ती मिळवायची असेल तर निर्धार हवा. आणि म्हणून निर्धार हे वर्म आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगितलं. तर गंमत म्हणून एक वर्माविषयी सांगते की एका माणसाने तुम्ही बजाजची स्कूटर एकदम नवीन विकत घेतली बरं का, आणि अगदी सह्या वगैरे करून चेक दिला आणि गाडी घेऊन तिथनं निघाला. तर त्याच्याबरोबर त्यांचा जो एक माणूस असतो ना, तो त्यानं गाडी स्टार्ट केली, याला बसवलं मागे आणि अर्ध्या रस्त्यापर्यंत आणलं आणि सांगितलं, बघा साहेब गाडी व्यवस्थित आहे, आता तुम्ही पुढे न्याल ना? हो पुढे नेतो. आता नवीन पद्धतीची गाडी, आणि तो माणूस त्यांना तिथं निघून गेला. आणि आता ह्याला गाडी चालवायची, तर याने ती स्टँडवर घेतली आणि अनेक वेळा त्यांनी किक मारली, तरी गाडी काही चालू होईना. असं का होतंय बरं? आता नवीन कोरी गाडी म्हणजे काही व्हायचं कारण नाही, पण पेट्रोल भरलेलं आहे. म्हणजे चकाचक गाडी असताना, पेट्रोल भरलेलं असताना, आणि ती गाडी काही चालवता येईना. शेवटी तशीच ओढत घरापर्यंत आणली आणि त्या माणसाला कळवलं की बाबा येऊन बघ काय झालंय गाडीला, गाडी स्टार्टच होत नाही. असं म्हटल्यावर तो मनुष्य घरी आला आणि त्याने गाडी घेतली आणि गाडीवर बसला आणि बटन दाबलं. आता गाडी किक स्टार्ट होते, तुला काय स्टार्ट झाली नवीन गाडी, एवढे काय साहेब होती ती. आता हे गाडीचं वर्मच त्याला माहित नाही की किक एवढ्या मारून दबायची गरज नाहीये. ते बटन आहे, ते दाबलं गाडी चालू होणार आहे आणि चालायचंय. असा म्हणून भगवंताचा निष्ठावंत भाव असताना निर्धार हे वर्म, कुठल्याही गोष्टीचं वर्म आपल्याला कळलं पाहिजे. एखाद्या परीक्षेत यश मिळताना सतत अनुसंधान हे त्याचं वर्म आहे. तसं निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म आणि निर्धार हे वर्म चुकवू नये. असं आहे की एकदा सज्जन गडावरती समर्थ रामदास स्वामी होते. तिथे त्यांचा वास होता आणि अनेक शिष्य तिथे आलेले होते. आता अनेक शिष्य असले ना की त्यांचं एकमेकांच्या तसं स्वामी तिथे नसताना बोलणं होतं की तुझे किती वेळा दासबोध वाचला, यांनी किती वेळा दासबोध वाचला, मी खूप वेळा वाचलं, मी 21 वेळा, तो म्हणे 21 काय, मी 51 वेळा वगैरे. असं तुमचं तर काहीच नाही वगैरे असं करतात. नेमकं समोरनं कल्याण स्वामी येताना दिसत. आता ते म्हणे, हा बघा नुसतं ओझी वाहतो, पाणी भरतो, काय करतो, आणि हा कधी वाचताना दिसत नाही, कधी जप करताना दिसत नाही, काहीच नाही. आणि तरी स्वामी समर्थ त्याला एवढा मान करत. असं त्यांच्यात बोलणं चाललेलं. रामदास स्वामींना काही कळत नव्हतं असं काही नाही. मग एक दिवस त्यांनी काय केलं, भाव दावण्या कल्याणाचा, भाव दावण्या कल्याणाचा, समर्थ घेत परीक्षा, समर्थ
की मी पायाला कान उकळी आली आणि वाढता 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 ती एवढी फुगली त्याचं बेंड झाले आणि त्याचा उपाय काय आहे बरं वाटण्याचा, तो कोणी जर ते चोखलं तर मला बरं वाटतं असं म्हटल्यावर आता सगळे शिष्य ते चोखायचं म्हणल्यावर थोडी म्हणजे स्वामी फारच आपली परीक्षा घेत आहे असं सगळ्यांना वाटायला लागलं. एक एक जण थोडं मागे 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 येत आहे आणि तेवढ्यात कल्याण स्वामी तिथे आले. कल्याण स्वामी म्हणते काय झालं माझ्या सद्गुरूंना, बघतोय तर म्हणजे बेंड झालंय, काही चोखलं की त्यांना बरं वाटलं. त्या क्षणी तिथे तोंड लावून चोखायला सुरुवात केली आणि काय हो इतकं हापूस आंबा असा सुंदर रस असतो ना हापूस आंब्याचा, तसा रस चोखतो असं त्याला वाटायला लागलं आणि सगळ्यांना आश्चर्य वाटते की आपण कसं काय चोखतो. पण आता सद्गुरू असे काही चुकीचं करायला कधीच लावणार नाही. अहो हापूस आंब्याचा रस चोखत होता जसा काही आणि स्वामींना भाव आणि निष्ठा कशी आली भगवंतावर आपल्या सद्गुरूंवर त्याचं उदाहरण म्हणजे कल्याण स्वामी. आणि सांगितल्या क्षणी त्यांची छाती उडाली तर अनेकांनी पाहिलं असेल सज्जनगडावर की जागा पण आहे की कल्याण स्वामींनी अरे माझी छाती म्हणेपर्यंत उडी मारली होती ती छाती पकडण्याकरता. हा निष्ठावंत भाव कुठे आणि आता आपल्या सर्वसामान्यांचा भाव कुठे आहे, त्याला किती आपण मार्ग देऊ शकतो हे आपणच ठरवायला पाहिजे नाही का. हे आणि तसंच तुम्हाला सांगू का अजूनही एक असा दृष्टांत आहे की निष्ठावंत भाव कसा हवा. एकदा आपले तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी समकालीन आहे. एक जण तुकाराम महाराजांकडे गेला आणि म्हणतो की मला मंत्र द्या. ते म्हणजे उद्या म्हणजे मंत्र द्या. दुसऱ्या दिवशी गेला मंत्र द्या तर म्हणे नाही असं कर जरा उद्या ये. असं करत करत बराच काळ गेला तर तो माणूस म्हणतो की किती तुम्ही माझी परीक्षा पाहता म्हणे तुकाराम महाराज द्या ना म्हणे तुम्ही मला मंत्र. असं म्हटल्यावर मंत्र दिला रामकृष्ण हरी आणि मंत्र दिल्यानंतर काही काळाने हाच माणूस सज्जनगडावरती आला समर्थांच्या इथे आणि तिथलं ते सगळे ते शिष्य बघितले आणि तिथल्या त्या जेवणावळी पाहिल्या सगळं पाहिलं आणि असं वाटलं की आपल्याला त्या स्वामींचा मंत्र हवा. म्हणजे माणसाचा भाव बघा कसा कुठे एका ठिकाणी टिकत नाही. आता त्यांना असं वाटायला लागलं की मला रामदास स्वामींचा मंत्र हवा. रामदास स्वामींकडे जाऊन म्हणतो की मला तुमचा मंत्र हवा. ते म्हणाले आता ते सुद्धा किती दिव्य पोचलेले सद्गुरू. ते म्हणजे तुम्ही कोणाचा मंत्र घेतलेला आहे तर म्हणे हो मी तुकाराम महाराजांचा मंत्र घेतलेला आहे. मग असं करा म्हणाले तुम्ही परत जा तुकाराम महाराजांकडनं घेतलेला मंत्र त्यांना परत द्या आणि मग या मी तुम्हाला देतो. असं म्हटल्यावर किती याला काही कळत नव्हतं. तसाच परत आला आणि महाराज आता तुकाराम महाराज एका जागी बसणारे होते. ते कधी याच्यावर आपल्या भंडारा डोंगरावर कधी देहू कधी आजूबाजूला जंगलामध्ये फिरतात कधी इंद्रायणीच्या काठी आहेत. त्यांना शोध शोधून त्यांच्याकडे गेला आणि त्यांना म्हणतो की महाराज मला की नाही तुमचा मंत्र परत द्यायचा आहे तुम्ही घेता का. असं म्हटल्यावर महाराजांनी त्याच्याकडे हसून पाहिलं आणि म्हणजे तुला मंत्र परत द्यायचा आहे बरं म्हणाले असं कर. ते 13 दगड ठेव म्हणले समोर आणि प्रत्येक दगडावर तिने एक चूळ भरली म्हणजे परत मंत्र घे मी घेईन. असं म्हटल्यावर खरंच 13 दगड मांडले आणि प्रत्येक दगडावर जशी एकेका दगडावर चूळ भरायला लागला तसा श्रीराम जय राम जय जय राम 13 अक्षरी मंत्र तिथे उमटला आणि म्हटले की घेतला म्हणे मी तुझ्याकडून मंत्र आता तुझा. असं म्हणल्यावर हा मनुष्य परत कडावर आला आणि म्हणतो महाराज मी दिला बरं का मंत्र मी परत मंत्र दिलेला आहे आणि आता तुम्ही मला मंत्र द्या. तसे स्वामी खूप हसले म्हणाले की तुला कळत नाही म्हणून तू तुकाराम महाराजांचा मंत्र घेतला होतास आणि एवढा दिव्य मंत्र त्यांनी दिलेला असताना त्यांना परत दिला आणि तिथे तुला काय दिसलं तर म्हणलं मला सोनेरी अक्षरात श्रीराम जय राम जय जय राम. हो ना मग तू परत माझ्याकडे मंत्र घ्यायला का आलास म्हणाले. असं आहे
मी तुला मंत्र देऊ शकत नाही. तुझी निष्ठा एका ठिकाणी जर टिकत नसेल तर आज तू तुकाराम महाराजांना मंत्र परत दिला, त्यांची अशी ताकद आहे की त्यांनी तो परत घेतला. माझी अशी ताकद नाही. तू जर परत कधीतरी येऊन मला म्हणशील की बाबा माझा मंत्र स्वामी तुमचा मंत्र परत घ्या, तर मी परत घेऊ शकत नाही. तुकाराम महाराजांमध्येच ती दिव्य शक्ती आहे की त्यांनी मंत्र घेतला, माझ्यामध्ये ती शक्ती नाही आणि त्यामुळे मी तुला मंत्र देऊच शकत नाही. म्हणजे थोडक्यात काय तर दोन्ही संत किती तयारीचे नाही का, दोन्ही एकाच पट्टीचे, पण आपला भाव जर निष्ठावंत नसेल तर काय उपयोग आहे आपल्या जीवनात असे संत येऊन सुद्धा नाही का. आणि म्हणून आपल्याला तुकाराम महाराज म्हणतात की निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार वर्म चुको नये. असं आहे की आपल्याला जो राम आहे ना, उपेक्षा गदा रामरूपी असेना, उपेक्षा गदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चयो तो वसेना, श्रीवार वागेन बोले पुराणी, श्रीवार वागेन बोले पुराणी, उपेक्षी गदा रामदासा रूपी असेना, जीवा मानवा निश्चय होतो वसेना. तो परमेश्वर तर आहेच पण आपलाच निश्चय नाही. जीवा मानवा निश्चय होतो वसेना आणि श्री भार वागेन बोले पुराणी, मी भार वागीन तुमचा. आपल्याला भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलंय की मी तुमचा भार वागीन, योगक्षेम वहाम्यहम सांगितले की कृष्णांनी. आणि तसं सांगितलंय तरी सुद्धा आपला भाव, आपली निष्ठा, आपली श्रद्धा ही एका ठिकाणी कुठे टिकत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की एका ठिकाणी निष्ठा ठेवा. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. भक्ताचा स्वधर्म आहे की निष्ठेने भगवंताचं अनन्यतेने नाम घेणं. आणि त्यामुळे असं आहे की या आपण नेहमी म्हणतो काही वाचन केलं ना की तेवढ्यापुरतं आपल्याला खूप मनात विचार येतात चांगले चांगले. आणि हो या सगळ्या जगामध्ये भगवंत आहे असं काही वाचलं, काही ऐकलं की आपल्याला वाटतं की हो सगळीकडे परमेश्वर बोललेला आहे हे म्हणतो, पण खरंच आतून वाटतं का? खरंच आतून असं वाटतं का? असं वाटत नाही. असं रामदास स्वामी म्हणतात की सामान्य माणसाला तेवढ्यापुरतं वाटतं, सातत्याने ते टिकत नाही. आणि म्हणून आपल्याला निष्ठावंत भाव या जीवनामध्ये आवश्यक आहे. आणि कसा हवा तर निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास. तुकाराम महाराज म्हणतात निष्काम आणि निश्चळ असा भाव आपल्या परमेश्वराविषयी, विठ्ठलाविषयी, रामाविषयी, दत्ताविषयी, कृष्णाविषयी आपल्याला हवा. आणि तर ते म्हणतात की निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास पाहू नये आस अनेकांची. त्या परमेश्वरा व्यतिरिक्त मला कोणी मदत करेल अशी आस तुम्ही या जीवनामध्ये पाहू नका असं ते सांगतात. आणि त्यामुळे आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की भगवंताकडे जायचं असेल तर आपल्याला निष्काम निश्चळ असा निर्धार हवा की आपल्याला परमेश्वर हवा. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणले की तुका म्हणे कोणी उपेक्षिला नाही देखीला ऐसा कोणी. कोणाला परमेश्वरांनी कोणाची उपेक्षा केली आहे असं मी तर पाहिलं किंवा ऐकलेलं नाही असं तुकाराम महाराज म्हणतात. कारण पहा उदाहरण द्यायचं झालं तर प्रल्हादाचं उदाहरण घेता येईल. राक्षस कुळामध्ये हिरण्यकश्यपूच्या पोटी जन्माला आला, किती हाल झाले. भगवंताचं नारायणाचं नाम घेतो म्हणून किती हाल केले त्याचे. आणि उकळत्या कढईत काय टाकलं, पाण्यात दगड बांधून सागरात टाकलं, अनेक गोष्टी केल्या, खायला दिलं नाही, उपाशी ठेवलं. त्या सगळ्यातही भगवंताचं नाम घेत हा प्रल्हाद तरला. शेवटी नमरेया स्तवनेला, नमरेया स्तवनेला, पर्वत शिखराचे लोटला खाली, परितो निर्भय चित्ती
वाहे नारायणासी लागोनी. अहो त्याला दगड बांधून पर्वत शिखरावर नेलं आणि तिथं खाली टाकलं, तरीही न भिता सतत नारायणाचं नाव घेऊन याला भगवंताने प्रत्येक ठिकाणी टाकलं. सागरामध्ये आग म्हणजे पाण्याने वाचवलं, पर्वत शिखरावरून तर वायूने वाचवलं, अग्नीमध्ये अग्नी नारायणाने वाचवलं. त्याला प्रत्येक आपण पंचमहाभूत म्हणतो ना, तसं प्रत्येक नारायणाच्या रूपाने या प्रल्हादाला वाचवलेलं आहे. तसंच अजून एक उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याला ध्रुवाचं उदाहरण आहे. उत्तानपाद राजाचा मुलगा आणि सुरुची आणि सुमती त्याच्या 2 राणी. सुरुचीला आवडती राणी होती राजाची आणि सुमती ही नावडती होती आणि तिचा हा मुलगा ध्रुव. एकदा मांडीवर बसला उत्तानपादाच्या आणि सुरुची तिथे आली. तिला हातून राग आला. तिने जोरात त्याला खाली ओढलं. म्हणाली की राजाच्या मांडीवर बसण्याकरता माझ्या सुरुचीच्या पोटी जन्म घ्यावा लागतो म्हणाली. हा रडत 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 सुरुचीकडे आला आणि आई असं असं झालं म्हणून सांगितल्यानंतर आता आईने सांगितलं, तुला जर परमेश्वर हवा असेल, तुला जर असं वाटत असेल की कोणी आपल्याला असं हलवू नये आणि ओढू नये किंवा जागा आपली घेऊ नये, तर तुला परमेश्वराचं ध्यान करावं लागेल, तपश्चर्या करावी लागेल. आणि एवढा छोटा 7-8 वर्षाचा हा बाळ आणि हा जंगलात गेला. तिथे त्याला नारद मुनी भेटले. नारद मुनीने त्याला नारायणाचं नाम घ्यायला सांगितलं. अगदी ध्यानस्थ बसून इतकं नाम घेतलं या छोट्या मुलाने की परमेश्वराला नारायणाला शेवटी ते यावं लागलं. आणि आला तर त्याची परीक्षा पाहण्याकरता त्याच्यात आईचं रूप घेतलं आणि त्याला म्हणते की अरे बाद झाली आता तुझी तपश्चर्या, बाद झाला परमेश्वर काही येत नाही, बास कर, चल आता तरी. तसा डोळे उघडले आणि म्हणतो की तुम्ही माझी आई नाहीच आहे म्हणून. माझी आई मला असं सांगणारच नाही. माझ्या आईने मला इथे तपश्चर्येला पाठवलंय आणि परमेश्वर मिळावा म्हणून पाठवलंय. ती अशी सांगणार नाही तुम्ही माझी आई नाहीच आहे. असं म्हणल्यावर खरं चतुर्भुज विष्णूचं रूप घेतलं आणि त्या ध्रुवाला एवढ्या लहान वयात दर्शन देऊन त्याला आढळाचं स्थान दिलं. असा परमेश्वर कोणालाही कधी म्हणजे त्याची उपेक्षा करत नाही. खरा निष्ठावंत भाव असेल, निर्धाराने आपण भगवंताचं नाम घेत असू, खरे भगवंताचे भक्त असू, तर भगवंत कधीही उपेक्षा करत नाही. आणि म्हणून तर धर्मयुद्धामध्ये अर्जुनाला साथ दिली आणि धर्मयुद्ध जिंकलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला तुकाराम महाराज या आजच्या अभंगातून हेच सांगायचा प्रयत्न करतात की भगवंत जर तुम्हाला हवा असेल, त्या परमेश्वराची अनुभूती तुम्हाला हवी असेल, त्याच्या चरणांशी जायचं असेल, तर या जन्मात लगेच शक्य आहे की नाही हा वेगळाच प्रश्न आहे. पण आपला निष्ठावंत भाव तर त्याच्यावर हवा, त्याचं नाम तर आपण घ्यायला हवं आणि तो निर्धार तरी मग आपल्याकडे हवा की मला परमेश्वर हवाय आणि मी त्याचं नाम घेईन. आणि हेच मुळाभंगामध्ये सांगताना तुकाराम महाराज म्हणाले, निष्ठावंत भाव भक्ताचा धर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा धर्म, नारायण नारायण
निष्ठावंत भाव ठेवला तर भगवंत कशी जीवनाला सार्थकता देतो याचं एक उदाहरण जे भागवतामध्ये पण आलेलं आहे. भागवतात सांगताना नेहमी ती कथा सांगतात आणि आपल्या साऱ्या संतांनी सुद्धा खूप विस्ताराने ती कथा वर्णन केलेली आहे. कुठे घडली ही कथा? तुम्हाला उत्सुकता असेल की अशी कथा कुठे घडली बरं? तर ती घडली आहे गोकुळामध्ये. गोकुळामध्ये सुखिया नामे होती, सुखिया नामे होती, माळीण रमली सदा प्रपंचात. सुखिया नावाची माळीण गोकुळ आणि मथुरा याच्या मधल्या भागामध्ये तिचा मळा होता. फुलं फुलवायची ती रोज सकाळी जाऊन तोडायची. तिच्या हार वेण्या गजरे करायचे आणि गोकुळामध्ये आणि बाकीच्या छोट्या छोट्या खेड्यांमध्ये जाऊन ते हार गजरे फुलं वेण्या विकायची. असा तिचा व्यवसाय. आता असा आहे कष्ट खूप आणि त्या मनाने उत्पन्न कमी आणि त्यामुळे प्रपंचाची सतत जीवाला काळजी. पण जिथे जिथे जाईल गोकुळात जर गेली तर तिला वेगळंच वातावरण पाहायला मिळायचं. बरं तिला जे ते सांगायचं की आमचा कानाकीने परमेश्वर आहे बरं का, त्याच्या कथा सांगायचं. सुखिया नामे होती, सुखिया नामे होती, माळीण रमली सदा प्रपंचात. परी गोकुळात येता, परी गोकुळात येता, ऐकू येई हरी लीला पात. गोकुळात गेली की गवळणी सांगायचा की आमचा कान्हा, आमचा कृष्ण कसा वेळ लावतो आम्हाला. असं आहे की त्यावेळेस फक्त 6-7 महिन्याचा कान्हा होता बरं. आणि त्या तोपर्यंत सुद्धा त्या गोकुळामध्ये अनेक गोष्टी घडल्या होत्या, अनेक चमत्कार घडले होते. त्यावेळेस पहिल्यांदा म्हणजे त्याचा मुळात जन्मच चमत्काराने झालेला. गोकुळात मोठ्या मुश्किलीने आलेला आणि त्यानंतर त्याला कृष्णा मावशी मारायला आली. तो आपल्याला माहिती आहे तिचे पंचप्राण शोषून गेले. त्यानंतर शतकासूर त्याचा वध केला, आभासुराचा वध केला. अशा अनेक चमत्कार तेवढ्याही काळामध्ये त्या बाळकृष्णाने दाखवलेले होते. आणि साऱ्या गोकुळाला, साऱ्या प्रजाला अत्यंत वेळ लावलेलं होतं. आणि त्यामुळे जिथे जिथे ती सुखिया फुलं विकायला जायची, फुल लेलो, फुल लेलो, गजरे लेलो असं म्हणायची. त्यावेळेस तिच्याकडनं काही जण फुलं घ्यायचे नाही घ्यायचे, पण गोकुळातल्या कृष्णाचं वर्णन मात्र अत्यंत विहिरीने एकापेक्षा एक जण करायचं. तिला असं वाटायला लागलं की परमेश्वराचं वर्णन करतात हे ठीक आहे, पण या नंद पाटलाचा हा मुलगा आणि छोट्या 6 महिन्याचं लेकरू आणि सारं गोकुळ त्याचं वर्णन करतात, त्याचं अवधूत करतात, त्याचं कौतुक सांगतात, काय नाही एवढं. आणि म्हणून ती कवळणीला विचारते, आहे तो कृष्णाची देवकथा,
अगं बाई, त्या नंद पाटलाच्या घरी जा, त्या नंद पाटलाच्या घरी जा आणि त्या यशोदेच्या मांडीवर बसलेलं ते परब्रह्म तू डोळ्यांनी पहा, तू डोळ्यांनी बघ स्वतः, म्हणजे तुला कळेल. असं म्हटल्यानंतर हिच्या मनात विचार येतो की आपण गोकुळामध्ये आजूबाजूला फुलं विकायला जातो, मग आपण वाड्यासमोर का बरं फुलं विकायला जाऊ? असं आहे, आपल्याला परमेश्वराकडे जायचं असेल, थोड्या मोठ्यांच्या घरी जायचं असेल तर काहीतरी काम हवं. कुठल्या आपण मुख्यमंत्र्यांकडे पंतप्रधानांकडे गेलो आणि का आला असेल तर जरुरीच आहे असं सांगू का आपण? थोड्या मोठ्याच्या घरी गेल्यानंतर काहीतरी तर कारण हवं त्यांच्याकडे जायचं. आणि असं आहे मंडळी की परमेश्वराकडे जायचं असेल ना तर आपण जसं आहोत ना तसं जावं. आपण पुण्यवान असू पुण्यवान म्हणून जावं, आपण पापी असू पापी म्हणून जावं, आपण स्त्रिया आहोत स्त्रिया म्हणून जावं, पुरुषांनी पुरुष म्हणून जावं. जसं असेल आपण जे काम करतो, जो आपला स्वधर्म आहे, जो आपला पिंड आहे, तो घेऊन आपण परमेश्वराकडे जावं. असं आहे, परमेश्वराकडे कुठलीही नाटकं चालत नाही. किती कातडं तुम्ही पांघरलं, वाघाचं कातडं गायी पांघरलं तरी ती गाय आहे हे कळणार, त्या परमेश्वराला कळणार नाही काय. आणि त्यामुळे तिने असं ठरवलं की मी फुलं विकते ना, मग मी फुलं विकायलाच त्या वाड्या पुढे जाईल. आणि तेव्हापासून तिने आपल्या करंडीमध्ये मळ्यातून जाऊन फुलं वगैरे काढली सुंदर. आज नंदराजाकडे न्यायची, मस्त टपोरी टपोरी फुलं गुलाबाची वगैरे समोर वर ठेवली आणि वाड्यासमोर उभं राहून फूल लेलो फूल, गजरे लेलो गजरे, बेडी लेलो बेडी, फूल लेलो. मग मोठ्यांची ओरडा लागली आणि पाहायला लागली की तो कृष्ण तिथे दिसतोय. तिला काही कृष्ण तर दिसलाच नाही आणि आत असलेल्या ज्या गवळणी होत्या जात जाते त्यांनी बाहेर येऊन सांगितलं आम्हाला काही फुलं नकोय, आम्हाला फुलं नको आहेत असं म्हटल्यानंतर आता एखाद्याने नाही म्हटल्यावर आपण तिथे कसं थांबायचं नाही का? आपल्याला जर जा असं कोणी म्हटलं नाही पाहिजे तर मग जायला पाहिजे, थांबणार म्हणून तिथनं बाहेर पडले. आता म्हणते उद्या परत येते, बघूया काना दिसतोय. दुसऱ्या दिवशी आली, नकोय म्हणे फुलं आम्हाला. असं करता करता एक नाही दोन नाही 2 वर्ष रोज ती गोकुळात जायची, रोज नंदाच्या वाड्या पुढे उभी राहायची, फुल लेणं फुल म्हणायची. त्यांनी नाही म्हटलं की तिथनं बाहेर दुसरीकडे फुलं विकायला जायचं. आणि मनात आशा असायची की एक दिवस तरी तो कृष्ण मला दिसेल. पण अहो तो कान्हा इतका नटखट की एरवी तो सगळीकडे उड्या मारायचा ना नंद पाटलाच्या वाड्यामध्ये, सगळीकडे इकडे तिकडे करायचा, सगळ्या गवळणींकडे जायचा आणि एवढं छान त्यांच्या हातात दही दूध लोणी खायचा. आणि हिची सुखिया माळणीची एक वेळ झाली की जो काही गडपायचा तिला काही न सुद्धा दिसायचं नाही. असं 2 वर्ष झाली, 2 वर्ष होत आहेत. आता म्हणती मला कान्हा कधी दिसणार? मनात व्याकुळता जर वाढत होती की का दिसत नाही मला कान्हा, का दिसत नाही? आणि मग तिने असा विचार केला की आपण कोणाला तरी एखाद्या चांगल्या विद्वान व्यक्तीला विचारावं की काय करू म्हणजे मला तो कान्हा तो कृष्ण मला दिसेल. आणि मग गोकुळातल्या एकाच प्रवृत्त विद्वान अशा ब्राह्मणाकडे गेली आणि त्यांना नमस्कार करून म्हणते की मला की मी त्या बाळकृष्णाचं दर्शन घ्यायचं, पण काही केल्या गेली 2 वर्ष झाली मी प्रयत्न करते, फुल विकायला मी रोज त्यांच्या वाड्यापुढे जाते, पण एकही दिवस मला तो कान्हा दिसत नाही. अहो मी रोज बघते की इथे दिसेल का तिथे का, वाकून वाकून सगळीकडे पाहते, पण त्या बाळकृष्णाचं नख सुद्धा हो मला दिसत नाही. काय करू, मला कसा तो कृष्ण दिसेल सांगा? तेव्हा त्यांनी सांगितलं हरी नामाचा जप बहुत व्हावा, हरी नामाचा जप बहुत व्हावा, हे पावशी परमेश्वरा, हरी नामाचा हरी नामाचा हरिनामाचा जप तुला पुष्कळ झाला पाहिजे. तू ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप रोज केली 31,000 वेळा कर म्हणतात.
21,000 वेळा कर. आता विचार करा की माळी आता 21,000 वेळा जप करायचा म्हणजे जर हिशोब केला तर 210 माळा होतात. आता 210 माळा म्हणजे जवळजवळ 4 तास बसायला पाहिजे जप करायला. आता ती त्यांना म्हणते मी गरीब धनहीन, मी गरीब धनहीन, कैसे करू नाम स्मरण, कष्ट करिता रात्रंदिन, कष्ट करिता रात्रंदिन, नाम साधना घडेना. मला रोज कष्ट करते तेव्हा मी जेवते. माझ्या घरात माझे सासू सासरे दीर नंदा सगळे जण आहेत आणि मला लेकरू बाळ नाही पण माझ्या घरात खूप माणसं आणि त्या सगळ्यांचा स्वयंपाक पाणी सगळी कामं करून मळ्यात जाऊन फुलं काढून ती विकल्याशिवाय मी रोज खाऊ शकत नाही. मला रात्रंदिवस कष्ट करावे लागतात तेव्हा मी जेवते. मी 4 तास जर अशी माळ घेऊन जप करत बसेल तर मला घरात ठेवतील का? मला काहीतरी दुसरा उपाय सांगा. आता त्यांनी 2 मिनिटं विचार केला की दुसरा उपाय एक उपाय आहे. असं कर, फुलं विकायला जातेस ना गोकुळामध्ये तर ओम नमो भगवते वासुदेवायचा जप करत तू रोज 108 प्रदक्षिणा नंद पाटलाच्या वाड्याला घाल. हे तुला जमेल. काय आनंद झाला. हो हे जमेल. काय नंद पाटलाच्या वाड्याला 108 प्रदक्षिणा घालीन आणि जप कोणता करीन. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. हा जप करीन आणि तिथल्या आजूबाजूच्या वाड्यामध्ये मी मध्ये जप करता करता फुल लेलो म्हणून फुलं सुद्धा विकेल. माझा स्वार्थ आणि परमार्थ दोन्हीही साधे. आणि हे कळल्यावर मात्र उपाय सापडला, आनंद झाला आणि मन फुलले मोहरले, मन फुलले मोहरले, मन फुलले मोहरले, आनंदाची जीवनले, दुसऱ्या दिवशीपासून आता तिचा हा उपक्रम सुरू झाला की वाड्यापुढे यायचं आणि फूल लेलो फूल म्हणायचं. त्यांनी नाही म्हटलं की जी प्रदक्षिणेला सुरुवात करायची आणि प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय जप करत करत जायचं. मध्येच फूल लेलो गजरे लेलो वेणी लेलो असं म्हणत परत ओम नमो भगवते 108 प्रदक्षिणा गोकुळात घालून ती बाहेर तिथं पडायची. असं करता 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 आणि रोज बघते 108 प्रदक्षिणा वाड्याभोवती प्रत्येक खिडकी प्रत्येक दरवाजा दिसायचा. त्यातनं डोकावून म्हणते की मला बाळकृष्ण दिसेल, मला बाळकृष्ण दिसेल का, तो कान्हा मला दिसेल का. नाही, त्या कान्हाचं मुख सुद्धा तिला दिसत नव्हतं. बाकी सगळ्यांकडे मस्त जायचा, जेवायचा, खायचा, प्यायचा आणि रोकड थोडा दंगा करायचा
पण हिला मात्र दिसायचा नाही. नाही म्हणजे नाही, तिला दिसायचंच नाही. तिने खूप प्रयत्न केले आणि असं करता 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 तुम्हाला सांगते, परत 2 वर्ष अजून गेली. रोज प्रदक्षिणा घालते, रोज. आणि अशी 2 वर्ष. आता तो भगवंत 6 महिन्याचा असलेलं बाळ 2 वर्ष पूजासाठी, नंतर जपासाठी तो बाळ 4.5-5 वर्षाचा झाला. तरी तिला तो बाळ काही दिसेना. बाळकृष्ण तो कान्हा काही तिला दिसे. आता काय करावं? आणि मग मनात विचार आला की असं करू का, फुलाचं त्या बाळकृष्णाला काय काम, फळं देऊ का? सफरचंद, पेरू, सीताफळ, डाळिंब असं फळं नेते वेगवेगळी आणि फल नेलं फल म्हणजे त्याला आवडतं एखादं फळ असेल तर ते फळ घेण्याकरता तरी बाहेर येईल. असं आहे की माणसाला तपश्चर्येने उपाय सुचले. ही अज्ञानी अशी ही सुखिया, पण तिला कळलं होतं की परमेश्वराला भेटायचं असेल तर आपली कर्मफळं आपल्याला त्याला अर्पण करायला हवी. आणि असं आहे, तपश्चर्येने, उपासनेने मार्ग जीवनामध्ये सुचतो. म्हणून नित्यनेम हवा. म्हणजे ना, नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ, हो ना, तयाजवळ म्हणजे लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना करू. नित्यनेम तिचा आता 4 वर्ष नित्यनेम चाललेला आहे. आणि आपले रामदास स्वामी म्हणतात की उपासनेला दृढ चालवा. उपासनेने तुम्हाला मार्ग सुचतो. तसा या सुखियेला सुद्धा असं आहे, नाम आणि रूप याचा विचार केला तर नाम आधी येतं, रूप नंतर येतं. नामाच्या योगाने तुम्हाला भगवंताचं दर्शन घडतं. नाम आधी आहे परमार्थामध्ये, परमेश्वराचं नाम आधी आणि मग रूप येतं. असं आहे की ध्यान करू जाता मन हरपले, सगुण जागले गुणातीत. असं आहे की आधी नाम घ्या, मग ध्यान लागेल. ध्यान लागलं की तो सगुणाचा भगवंत दिसेल आणि हळूहळू तो सगुणाचा भगवंत निर्गुण कसा आहे ते सुद्धा कळेल. असं आहे. त्यामुळे तिला हळूहळू तो उपाय सापडला आणि तिने आता विचार केला की आपण तिने आता फळं घ्यायची. आणि मग तिने तिच्या करंडीमध्ये छान छान फळं घेतली. पेरू घेतले, सफरचंद घेतली, द्राक्ष घेतली आणि केळी घेतली, पेरू घेतले आणि तुमचे जांभळं घेतली, आवळे घेतले. सगळ्या प्रकारची फळं थोडी थोडी घेऊन आणि आता ती विचार करते की आता नंद पाटलाच्या वाड्यासमोर जायचं आणि फळ देलो फळ म्हणून आपण हाकारा करायचा. आणि असं म्हणून ती आपल्या करंडीमध्ये फळं घेतली आणि वाड्यासमोर आली. आज तिच्या चालण्यामध्ये काही वेगळीच गती होती बरं का. आज काहीतरी वेगळा उपाय आपल्याला मिळाला आहे असं तिला वाटत होतं. आणि त्यामुळे आणि मनामध्ये विचार करते, तो भगवंत जर मला दिसला तर अंके श्री हरिला जवळ घेतल्यानंतर या जीवनामध्ये काय केली असेल असं म्हणत म्हणत तिथे गेली. आणि आता तिथे उभं राहिली नंद पाटलाच्या वाड्यासमोर आणि फल लेलो फल, फल लेलो फल, पेरू लेलो, सफरचंद लेलो, डाळिंब लेलो. आता असं म्हणल्यावर आता भगवंतानी कृष्णाने ते ऐकलं.
फळं आपली अर्पण करायला तयार झालेली आहे. आणि त्यामुळे आता आपल्याला तिला दर्शन द्यावंच लागणार. तिच्या तपश्चर्येला, तिच्या त्या भावाला, निष्ठावंत भाव जो तिच्या मनामध्ये होता, जो तिचा अनन्य भाव नित्यनेम होता, त्याला आता सार्थकता द्यायला. त्यामुळे हा 4.5 वर्षाचा बाळकृष्ण तेव्हा झालेला आणि सुंदर पितांबर नेसलंय, शेला बांधलाय, त्याच्यामध्ये मुलगी आहे आणि सावळ्या सुंदर रंगाचा टपोरे डोळे, कुरळे केस आणि असा हा सुंदर गळ्यामध्ये गुंज माळा घातल्यात, मोतीस लावलाय आणि असा हा कृष्ण 2 हात असे ठेवले कमरेवर, पळत पळत तिच्याकडे आला. मैया मेरे लिए फल लाई हो. तिला बघितलं त्याला आणि त्याला पाहून नयनात अश्रू होते, डोळ्यामधनं इतके अश्रू व्हायला लागले की ते मुख धूसर व्हायला लागले. असं वाटायला लागलं की खरंच समोर आलाय. आणि तो म्हणतो, मैया ओ मैया फल दोघी की नाही. असं म्हटल्यावर ते म्हणते की सुखिया कान्हा मेरे गोद में आओ, मेरे गोदी में आओगे. हाँ हाँ क्यों नहीं. पटकन उडी मारून तिच्या मांडीवर बसला आणि ती म्हणते, मुझे मैया बुलाओगे. मुझे तो अपना पुत्र नहीं है, तू मुझे माँ बुलाओगे, मैया बुलाओगे. हाँ हाँ मैया. दोन्ही हात घातले, आलिंगन दिलं तिला आणि तिला म्हणतो की हाँ मी तुला का नाही मैया म्हणणार. मैया मेरे लिए फल लाई हो ना, फल दोगी. म्हणे हाँ हाँ कौन से चाहिए ले लो. आता असं म्हणल्यावर त्याच्या हातात बसणारी 2-4 फळं तिने आपली घेतली त्याने आणि जायला लागला. तसं तिने बघितलं की हा कान्हा जायला लागला. परी आशा चांडाळीना, परी आशा चांडाळीना. माणसाला आशा, भयानक आशा आहे. पटकन आवाज दिला, कान्हा फल लेके जा रहे हो, मोल नहीं दोगे, मोल नहीं दोगे. मी फळं विकायला आणली आहे, मला किंमत नाही देणार. असं म्हणल्यावरती मागे वळून बघितलं आणि म्हणतो, मोल चाहिए तुम्हें अभी लाता हूं. आत गेला पळत 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 ठेवली आणि त्या कणकी एक जी तांदळाची होती त्याच्यामध्ये मुठी भरल्या तांदळाने पळत 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 आला. सांडत येतात त्याच्या मुठीत किती येणार आणि ते येऊन तिच्या टोपलीत टाकलं आणि म्हणतो की तुमने जितने फल दिए ना मुझे उसका मोल दे दिया. आता तुला मी दिसलो, तू मला फळं दिली, मी त्याचं मोल दिलं, आता तू जा. आणि असं म्हटल्यानंतर त्या वाड्याच्या त्या पायरीवरून खाली उतरली बाहेर आणि तिला इतकं वाईट वाटायला लागलं. परम केले तुळशीते स्वतः स्वतःला तिला वाईट वाटायला लागलं की आशा ना मनुष्याला काशिदासच्या शृंखला. आशा ही शृंखला आहे मनुष्याच्या पायात. असं आहे की आशा ती मोल मागितली. अरे ज्याच्यासाठी जीव आतुरला 4.5 वर्ष ते बाळ पाहायला मिळावं म्हणून प्रयत्न केले. अक्षरशः जीवात जीव नव्हता तो दिसेपर्यंत, प्राण व्याकुळ झाला होता. तो दिसल्यावर सुचत नव्हतं आणि रडून रडून डोळे सुटले अशी परिस्थिती झाली. आणि तरीही परी आशा चांडाळीना, मी तया मागले मोल. माझ्या बाळाने मला काही मागितलं असतं, खाऊ मागितला असता, फळं मागितली असती, मी काही त्याच्याकडनं घेतलं असतं का. मी काही त्याच्याकडनं मोल घेतला असतं. आणि पण मी कानाकडे मागितलं, मी कानाकडे मागितलं आणि स्वतःला खूप दूषण द्यायला लागली. बरं मग घेते दूषित स्वतः कारण कसे मागितले म्या मोलस्थान. मी इतकं सगळं केलं आणि शेवटी मी त्या फळांचं मोल मागितलं. काय उपयोग झाला. ते आग लागो माझ्या बुद्धीला, जळो माझी जीभ आणि स्वतःला शिव्या द्यायला लागली आणि शिव्या देत 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 स्वतःला दूषण देत घरी आली.
आणि घरी आल्यानंतर ते करंडी ठेवली आणि विचार करते एकदा उठून पाहूया करंडी. त्यानं दिलेले ते तांदूळ बघू का असं म्हणून तिने गृही आली आणि उघडता करंडीला गृही येता उघडता करंडीला ब्रह्मरत्नाचा रत्ननाम झाला ब्रह्मज्ञानाचा परमनाम झाला. करंडी उघडली आणि लप 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 करणारी रत्न त्यात दिसायला लागली. तिला डोळे खरे ना त्याच्यावर सगळ्या तांदळाचे त्यांनी जे काय मुठीत घातले होतं त्याचे रत्न झाले. असं आहे की तो जीव भगवंतासाठी आकृष्टेला आहे. जरी तिला त्यावेळेस मन मागावं वाटलं तरी तो जीव मात्र परमेश्वर पाहिजे असं तिला वाटत होतं. निष्ठावंत होता, अनन्य होता. एखादा नित्यनेम करणं सोपी गोष्ट आहे का? सलग 4 वर्ष त्या भगवंताच्या दर्शनासाठी वाड्यासमोर जाणं सोपी गोष्ट आहे का? आपण जेवायला बसल्यावर नमस्कार करून जीव म्हणलं तर एखाद वेळेस घाईने नमस्कार विसरतो. इतकी सोपी गोष्ट सुद्धा आपल्याला नित्यनेम होऊ शकत नाही. मग ती मात्र त्या घरामध्ये रोज फुलं न्यायची, रोज वाड्यासमोर जायची, सगळं करायची. आणि तेव्हा तिला 4 वर्षांनी तिच्या तपश्चर्येने त्या परमेश्वराचं दर्शन झालं. आणि त्यामुळे लौकिक आणि त्या रत्नांनी ती श्रीमंत झालीच होती. पण खरं म्हणजे त्या जीवाला, सुखिया नामाच्या त्या जीवाला परमेश्वराचं रूप दिसलं आणि तिला ब्रह्मज्ञानाचा, आत्मज्ञानाचा लाभ या निष्ठेने, निष्ठावंत भावाने झालेला आहे. आणि त्यामुळे त्या सुखियेचं जीवन हे सार्थक झाले. आणि त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात तसं सर्वसामान्य माणूस सुद्धा जर निष्ठेने, निष्ठावंत भावाने, निर्धाराने त्या परमेश्वराची उपासना करेल, नित्यनेम करेल तर आणि त्याचा अनुसंधान राखेल, त्याच्यात अनन्य भाव असेल परमेश्वराविषयी तर तो परमेश्वर आपली उपेक्षा कधीही करणार नाही हे नक्की. आणि हेच आजच्या या आख्यान भागातून आपल्याला समजतं. आणि हेच तुकाराम महाराजांना सुद्धा आजच्या या अभंगातून आपल्याला सांगतात.